अरे अरे वर्षा, कुठे? अरे दादा मिस्टर धनंजय माने, तुम्ही इतके हरामखोर असाल असं मला वाटलं नव्हतं. कळलं तुमचं मत. हा पेपर पेपर केलं खड्ड्यात. हा बघा हा बघा हा बघा. हे बरोबर बघितलं त्याला. ये, बाहेर ये, असं, बाहेर ये. आता आई म्हणतोस काय? हे बघा मी धनंजय माने इथे राहतात का? इथेच राहतात. मी चांगलं ओळखतो ना त्यांना. हरामखोर, नालायक, बेशरम. शरम नाही वाटत तुम्हाला? तुम्ही चौघ जण इथे चोरून राहताय, मला माहित नाही असं वाटलं का काय तुम्हाला? नाही, काल मी तुम्हाला बोलणारच होतो. मला काही एक बोलायचं नाही आणि काही एक ऐकायचं नाही. 4 दिवसाच्या आत ही खोली खाली करा हे सांगायला इथे आलेलो आहे मी. खोली खाली. माफ करा हा. काल आम्ही थोडासा घोटाळा केला. थोडासा घोटाळा? थोडासा घोटाळा म्हणता? दारू पिऊन इथे दंगा करता, वर थोडासा घोटाळा म्हणता? मला काही एक ऐकायचं नाही, तुम्हाला सांगतोय. बघा वडील किचन त्यांना मला माफ करा. माफ करा. पुन्हा असं होणार नाही. वाटत तर मी भाडं तुम्हाला वाढवून देतो. वाढवून देतो. तू थांबणारस का? हो. मला बोलायला देणारस बोल, बोल. का? हे बघा तुम्ही किती थापा मारणार अजून मला? मी तुमच्या पाया पडतो. माझ्या भावाच्या भविष्याचा जरा विचार करा. तुम्ही जर आम्हाला हाकलून दिलं तर आम्ही जाणार कुठं? तुम्ही रस्त्यावर राहा नाही तर गटारात राहा, मला काय करायचं आहे? तुमच्यासारख्या नालायक कोणग्यांना माझ्या घरात जागा नाही सांगून ठेवतो. पण मालक हे बघा मी पोलिसात तक्रार करीन. हे बघा माने, बरी आठवण झाली. तुम्ही ते 70 रुपये माझ्या औषधासाठी घेतलेले. परत द्या. पण तुमचा डायबिटीज डायबिटीज करा खड्ड्यात. मी तुम्हाला सांगतोय माने, 4 दिवसाच्या आत खोली खाली करा, नाही तर तुमचं सगळं सामान रस्त्यावर फेकून देऊन सांगतोय ना. पण मालक आता काय करायचं रे? दुसरी जागा शोधायला लागणार आणि काय करणार? मलाही रजा टाकायला लागणार बहुतेक. परशा तू आणि सुद्धा तुम्ही दोघे जागा शोधायला लागा. तू ही जागा शोध रे. अरे पण दादा माझा अभ्यास सांभाळून जागा शोधायची. अरे पण इलाज नाहीये दुसरा. मिस्टर धनंजय माने, जागा सोडायला 2च दिवस बाकी आहेत, लक्षात ठेवा. अरे ए भेंड्या इकडे. अरे हा. अरे तू तर रजेवर आहेस ना? नाही रे, मी या इंग्लंडला भेटायला आलो होतो, पण जागेवर दिसत नाही कुठे तो. अरे तो आत्ताच बाहेर गेलाय, येईल 10-15 मिनिटं. मी 10-15 मिनिटं थांबावं लागणार आता. हा ते तर थांबावच लागणार. माझ्या गैरेजीत काय घोटाळा करून ठेवला नाहीत ना? नाही. तर माझी गोची कराल. नाही रे. हा. मॅडमची तब्येत ठीक आहे ना? हा? नाही म्हणजे सर्दी पडसं खोकलावर काय झालेलं नाही ना? नाही नाही. हा नाही तर म्हणे तुम्हाला मॅडमने बोलवलंय. मला हो. याला असेल, कारण सध्या तो जात्यात आणि मी सुपात आहे. नाही तुम्हालाच बोलवलंय. मॅडम रजेवर असताना सुद्धा सोडत नाहीत. बघतोच काय, चल पुढे, मी आलो. आलो का? काय करून बघतो वरती. माने तुमचा वीकली रिपोर्ट अजून का आला नाही? कामं करता का गप्पा मारता? तुम्हाला किती वेळा सांगितलंय, हा बेशिस्तपणा मला अजिबात खपत नाही. अहो मॅडम, तुम्हाला दम लागला असेल किंवा तुमचा दम द्यायचा संपला असेल तर मी एक बोलू का? अहो मी रजेवर आहे हो, मी तुम्हाला वीकली रिपोर्ट कसा काय देणार? अहो मग हे तुम्ही आधी का नाही सांगितलं? कधी सांगणार? तुम्ही मशीन गन सारखा धाड 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 शब्दांचा मारा सुरू केलात. मला तोंड उडेल तरी अवसर दिलात काय तुम्ही? तुम्ही रजेवर आहात हे विसरले मी, सॉरी. इट्स ऑल राईट. हा? म्हणजे मी एक तुम्हाला विनंती करू का? अहो निदान रजेवर असलेल्या माणसाशी तरी प्रेमानं बोला. प्रेमानं म्हणजे? मी प्रेमा न म्हणालो, प्रेमाचं नाही म्हणालो. सॉरी म्हटलं ना. चुकीच्या प्रायश्चित्ताबद्दल चहा देते. चहा कशाला उगाच? बसा. नाही बसतो. तुम्ही मला बसायला सांगताय? हो. तुम्ही चहा पण मला घ्यायला सांगताय? हो का? थांबा तर जाऊन येतो. कुठे निघालात? जरा सूर्य उगवण्याच्या दिशेत चूक झाली का बघून येतो. म्हणजे कालपर्यंत पूर्वेला उगवत होता, आज पश्चिमेला उगवला का काय सांगता येत नाही म्हणून जरा चहा घ्या. रजा सहज घेतली होती की विशेष काही कारण? विशेष म्हणजे लग्नासाठी मुलगी बघणं वगैरे? तसं काय नाही, म्हणजे आम्ही खूप बघायला तयार आहे तो, पण मुली दाखवायला आल्या पाहिजेत ना. कशी मुलगी हवी तुम्हाला? कशी म्हणजे
दिसायला बऱ्यापैकी म्हणजे तुमच्या इतकी देखणी नसली तरी चालेल, पण तुमच्यासारखी असली तरी काही हरकत नाही. माझ्यासारखी व्हॉट यू मीन? म्हणजे मिळवणारी, स्वतःचं घर चालवणारी. जाऊ द्या, तुम्ही मला एवढा चहा दिलात आणि माझ्याशी एवढा आपुलकीने बोललात त्याबद्दल थँक्यू. निघतो मी. चहाचा कप राहिला. अरे इंगळ्या, कुठेस तू? अरे तू मला शोधतोयस? नाही रे, अजून मी जागेच्या अडचणीत हा? आहे. मागं तुम्हाला ती जागा सांगितली ती गेली काय? नाही 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 मग? नाही त्यांना अजून पाहिजे तसा भाडे करू मिळाला नाहीये. हा. तू जाऊन विचार. कोणाचा बंगला आहे? पाषाण रोडवर आहे, लीलाबाई काळभोर. लीलाबाई काळभोर.